पुरस्कार आहे पर्सनॅलिटी ऑफ द इयर मेल आणि विजेते आहेत शरद केळकर. NDTV मराठी एंटरटेनमेंट अवॉर्डमध्ये शरद केळकर यांचा सन्मान करण्यात आलेला. आपल्यासोबत स्वतः शरद केळकर आहेत. आपण त्यांना विचारूया स्वाभाविक प्रश्न जो सगळीकडे विचारला जातो, कसं वाटतं? खूप छान वाटतं कारण NDTV मराठीचं पहिलं अवॉर्ड शो आहे मराठीमध्ये आणि त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी ऑफ द इयर म्हणजे सगळ्यात चांगला दिसणारा व्यवहाराने चांगला माणूस इंडस्ट्रीचा तो मी म्हणजे शोभतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही स्वतः भूमिका केलेली आहे. छावा चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. असे चित्रपट अधिकाधिक आले पाहिजेत. आपले जे हिरो आहेत इतिहासातले ते लोकांना कळले पाहिजेत असं वाटतं? नक्की कळले पाहिजे. आणि मागच्या 5-6 वर्षांमध्ये बरेच सिनेमे असे आले ज्यांना लोकांना माहिती पडलं आहे आपल्या इतिहासाबद्दल की मराठी लोकांनी काय केलं आहे या देशासाठी. मला आठवतं मी 2 वर्षापूर्वी मध्य प्रदेशमध्ये गेलो होतो. तिथे CM साहेब होते. मी म्हटलं की मला खूप असं वाईट वाटलं की माझं शिक्षण झालं MP मध्ये आणि आमच्या बुक्समध्ये महाराजांबद्दल की चॅप्टर नव्हताच म्हणजे मोठा एका पानाचा किंवा 2 पानाचा चॅप्टर होता. पण जेव्हा असे सिनेमा तेव्हा कळतं की महाराजांनी काय काय केलं आहे. तर जर शाळेत जर मुलांना हे शिकवलं गेलं की महाराज कोण होते, कसे होते, त्यांनी काय केलं आहे आपल्यासाठी, तर ते खूप छान आहे माझ्या हिशोबाने. ज्या पद्धतीने छावाला रिस्पॉन्स मिळतोय सुखावणार आहे. अनेक काय तुम्ही लोकांना आवडतंय, ते लोकांना कळतंय की छत्रपती संभाजी महाराजांनी काय केलं. ते त्यांच्या वेदना त्यांचं सॅक्रिफाईस लोकांना आज कळत आहेत का काळानंतर. कारण फक्त लोकांनी नाव ऐकलं होतं, पण आज कळतं आहे छावाच्या नंतर लोकांना की सॅक्रिफाईस म्हणजे काय असतं. तर खूप छान रिस्पॉन्स आहे. मला आय एम व्हेरी हॅपी की लोकांना तो सिनेमा आवडला आणि आफ्टर तानाजी मध्ये जो रिस्पॉन्स मिळाला होता मला तसाच रिस्पॉन्स छावाला मिळतोय. व्हेरी नाईस. शिवाजी महाराजांवर मराठी चित्रपट आलेत पण हिंदीमध्ये यायला पाहिजे एवढ्या मोठ्या ग्रँडिओरचा. आय थिंक आलं तर पाहिजे, पण बहुतेक रितेश सर करतात आहे. आय थिंक इट विल बी बायलँग्वेल. तर त्यांनी सुरुवात केली आहे. मग संदीप पण एक सिनेमा करतोय, तर ती पण एक सुरुवात आहे महाराजांबद्दल पिक्चरची. एक तुम्हाला स्वतःला वैयक्तिकरित्या इतिहासातलं एक कॅरेक्टर ज्याची भूमिका करावीशी वाटेल, कारण आपण मागे बोललेलो होतो तेव्हा आपण सुपर हिरोंबद्दल बोललो, ज्या पद्धतीने हॉलिवूड पिक्चर बनवतं तसे पिक्चर आपण बनवायला पाहिजे याच्यावर आपण बोललेलो होतो. आपण असा एक चित्रपट बनवू शकतो का असं वाटतं? म्हणजे आजच्या काळात मी तुम्हाला सांगतो कसं आहे ना, सिनेमे सगळे करतात त्यांना मल्टिपल होतात. मग माझी अशी इच्छा आणि माझा प्रयत्न राहील की आज किंवा उद्या किंवा फ्युचरमध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक मोठी सिरीज ज्याच्यामध्ये स्टँडर्ड ऑफ मेकिंग हॉलिवूड सारखं असलं पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे आणि ते फील व्हायला पाहिजे की पण त्याच काळात गेलो आहे परत. आणि ओनली अ सिरीज कॅन गिव्ह जस्टिफिकेशन टू द होल स्टोरी. जे आयुष्य आहे त्यांचं ते एका सिनेमामध्ये नाही येणार. तुम्हाला एक सिरीज पाहिजे 10 किंवा 2 सीझन्स पाहिजे तेव्हा पण की दाखवू शकू लोकांना की महाराज कोण होते, कसे होते. एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं कॉमेडी हल्ली, मी स्पेसिफिक इन्सिडेंट बोलणार नाही कारण तो सगळ्यांना माहिती आहे, ज्या पद्धतीनं कॉमेडीचा दर्जा घसरलेला आहे त्याच्यावरनं वाईट वाटतं की ज्या दर्जाची आपल्याकडे विनोदी नाटकं सिनेमे यायचे तो दर्जा आता राहिला नाही असं वाटतंय. नाही, चूक आपलीच आहे. तुम्ही यूट्यूबवरती जाता, तुम्ही बघता आणि मग तुम्ही लाईक करता, तर ते लोकांना आवडतं तेच ते बनवतात. सिम्पल आहे फॉर्मॅट. तुम्ही बघणं बंद करा, लोक करणं बंद करतील. असं होऊ शकतं? नक्की होणार, का नाही होणार. थँक्यू शरदजी.